मंडळी, निसर्ग, माणूस आणि असं सुंदर वातावरण आणि त्यात गरमागरम भजी, वा, आणि सोबत कोकम सरबत, म्हणजे निसर्गातल्याच गोष्टींचा यात सगळा आविर्भाव आहे. मला असं वाटतं याचा आस्वाद घेता घेता मला ज्या मनात प्रश्न पडलेले आहेत, म्हणजे तुमच्या वतीने मी डॉक्टरांशी बोलणार आहे, विचारणार आहे आणि त्याची उत्तरं येतीलच. पण मला असं वाटतं उत्तर दिल्यानंतर त्यातून काय बोध घ्यायचा हे तुमचं तुम्हीच ठरवायचं, नाही का? या भजी खाव्या आणि प्रश्न विचारूया. या. वा डॉक्टर, हा निसर्ग, उत्तम वातावरण आणि भजी, हे मला असं वाटतं खवय्या आणि गवय्या एकदम बरोबर. त्यासाठी अप्रतिम ही डिश आहे. गवय्या नाही, पण मी कांचे ना ऐकायला खूप छान आवडतं. पण मला असा प्रश्न पडतो, आता एवढा छान निसर्गात तुम्ही उत्तम वाईल्ड कॅम्प नावाचं रिसॉर्ट उभारलं आहे, तर मला सांगा, झाडांची आणि पक्ष्यांशी असं संवाद साधल्यानंतर असा कोणता निर्णय तुम्हाला घ्यावा असं वाटला, मजेशीर निर्णय? मजेशीर निर्णय सांगायचा झाला तर तुम्ही अख्ख्या रिसॉर्टमध्ये बघितलं असेल, पाट्या लावलेले हो. की तुम्ही इकडची फळं तोडू नका. ओके. तर फळं का तोडू नका? तर कोणाला वाटेल की ती फळं मला काढून विकायची आहेत बाजारात. अजिबात नाही. ओके. ती फळं केवळ आणि केवळ पक्ष्यांसाठी ठेवलेली आहेत. याचं कारण, वी आर ह्युमन बीइंग्स, वी हॅव मनी पॉवर, वी कॅन बाय फ्रुट्स. ते कुठे जातील? तुम्हीच खाल्लं त्या निसर्गातलं सगळं, तर ते कुठे जातील? थोडक्यात आमचा खाऊ तर आम्हाला खाऊ द्या. त्यांचा खाऊ त्यांना खाऊ द्या. वा. म्हणजे खरं म्हणजे हा जो संवाद चालला ना आमचा, तो इतका मजेशीर आहे, तुम्हाला ऐकताना मजा येत असेल. डॉक्टर, मला सांगा, झाड आणि पाहुणे, जे देणारे पाहुणे, यांच्यापैकी कोणाचा संवाद जास्त अधिक चांगला असतो, किंवा काय संवाद असतो साधारण? बघा, तुम्ही पण अनुभवलं असेल, तुम्ही याच कालपासून राहताय, हो. तर झाडं शांततेत खूप काही सांगतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, ते आशीर्वाद देत असतात. आणि पाहुणे माझ्या मते त्याचा आस्वाद घेत असतात, त्या शांततेचा, आणि त्या ह्याच्यात ते रमून जातात. थोडक्यात की माणसाने, निसर्गाने सांगितलेल्या प्रक्रिया की ऐकणं आणि ऐका मग बोला. हल्ली माणसं ऐकतच नाही, फक्त बोलतात. पण इथे येऊन ती गप्प होतात. निसर्ग त्यांना गप्प करतो. आता निसर्ग म्हटलं तर सकाळ छान असते, दुपार छान असते, रात्र छान असेलच, पण सकाळ उत्तम आणि रंगीत सुरेल कोण करतं इथे? कोकिळा. अरे वा. म्हणजे तुम्हाला सकाळची जो आपण गजर म्हणतो, अलार्म म्हणतो, कोकिळेचा मंजूळ आवाजात तुमची इथे सकाळ चालू होते. आज तुम्ही सकाळी मला चहा पिताना म्हणाला, हा कोकिळेचं काय छान वाटलं ऐकून. येस. बघा, मला तर खायला खूप आवडतं. तसं प्रत्येकाची वेगवेगळ्या आवडी असतात, आणि पाहुण्याच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येकाचा वेगळा आवडीचा पाहुणा असतो. कोणाला की बरं वाटतं, कोणाला की आपण आठ्या टाकतो. पण मग ह्या निसर्गाच्या कुशीत ह्या सगळ्या झाडांचा फेवरेट पाहुणा कोण आहे तुमच्या मते? माझ्या मते जो झाडांचा आदर करतो, झाडांना इजा नाही पोचवत, उगाच फांद्या तोडल्या, रात्री जाऊन फुलं काढली, जो हो नाही करत, तोच माझ्या दृष्टीने सर्वात चांगला पाहुणा आहे इथे. करेक्ट. जो निसर्गाचा रिस्पेक्ट ठेवतो. मग आता आपण एवढं निसर्गाबद्दल बोलतोय, तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा सिटीमध्ये राहता, पण निसर्गात राहण्यासाठी, त्याची नातं अधिक घट्ट करण्यासाठी सिटी लाईफमधल्या कुठल्या 2 गोष्टी सोडाल तुम्ही? शक्य झालं तर मी वाहन चालवणं सोडून देईन. कारण का ते पोल्यूट खूप करतं आणि इट अफेक्ट्स, रिअली इट इज अफेक्टिंग नेचर. इलेक्ट्रिक व्हेकल इज अन ऑप्शन विच हॅज कम, तो आलेला आहे, पण तरी वाहनापेक्षा मी वाहन सोडीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता वायफाय, म्हणजे जे इंटरनेट आहे, उगाच जगभराची माहिती येते ज्याचा आपला संबंध पण नसतो. आणि त्याने आपण काय करू पण शकत काही नसतो. करू शकत नाही तुम्ही. उगाच तुमचे तासन तास जातात. हो. उगाच दुसऱ्याच्या जीवनात बघायचं कशाला? करेक्ट आहे. स्वतः जीवनात बघा, स्वतःच्या जीवनात बघा, स्वतःला डेव्हलप करा. वा. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली डॉक्टरांशी बोलताना, की हे वाईल्ड कॅम्प नावाचं रिसॉर्ट जे आहे ना, त्याला आपण रिसॉर्ट म्हणतोय कारण ते नाव द्यायला हवं, पण मला असं वाटतं ते नंदनवन आहे. आनंदाचं, जगण्याचं आणि स्वतःचं आयुष्य आणखीन समृद्ध करण्याचं.
तर मला असं वाटतं नंदनवनात येण्याची फार गरज आहे प्रत्येकाला, प्रत्येक माणसालाच. कारण जोपर्यंत निसर्ग आहे तोपर्यंत माणसाचं अस्तित्व आहे, नाहीतर मग न बोललेलंच बरं.